संपूर्ण राज्यात पावसानं कसा हाहाकार केलेला आहे पाहूया। सोलापूर ग्रामीणनंतर आता शहरावरही जलसंकट। सोलापूर शहरातील आदिला नदीचं पाणी आता नागरी वस्तीत शिरायला सुरुवात। स्वराज्य विहार, वैष्णवी हाइट्स, वसंत विहार अशा अनेक परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्यास आणखी सोसायटींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 9,828 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 69,000 क्युसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू। नांदेड जिल्ह्यातील राहेगावला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा बसला। गावात 1000 ते 1200 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू सुरू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना नदीला आला पूर। शिवना टाकळी धरणातून 18,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। शिवना नदीला पूर। गंगापूर तालुक्यातील लासूर गावासह श्री दक्षायणी देवी मंदिरात पुराचं पाणी शिरलं। बीडमधील जेवा, पिंपरी आणि इंगळीमध्ये पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। प्रशासनाकडून परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात। बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप। नदीकाठावरील पिकांसह घाटावरील पिकं सडली। सततच्या पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्यानं पिकांची अक्षरशः माती। 11 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यातून गाडी नेणं अंगलट, तर मन्नाड नदीच्या पुरात गाडी अडकली। पिकअपमध्ये अडकलेल्या 2 जणांना गावकरी आणि पोलिसांनी सुखरूप काढलं बाहेर। नाशिकमधील येवला, निफाड आणि चांदवडसह इतर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस। शेतात पुन्हा पावसाचं पाणी साचलं। मका, सोयाबीन, टोमॅटो, कपाशीसह इतर पिकांनाही बसला मोठा फटका। पालघरला उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी। जिल्ह्यातील मोडकसागर, मध्य वैतरणा, तानसा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीला पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा।